पुण्याच्या पीएमपी बस ताफ्याचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे। पीएमपी बसना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व बस फायर ऑडिट करण्याचा निर्णय पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांनी घेतलाय। स्वमालकीच्या तसंच ठेकेदारांकडील बसची सुरक्षा तपासणी इंजिनिअरिंग विभागामार्फत सुरू होणार आहे। पुण्यामध्ये A321 विमानांचा वाढता वापर सुरू झाला आहे। दररोज 70 पेक्षा जास्त उड्डाणं होत आहेत आणि या विमानांमध्ये 220 प्रवाशांची क्षमता असल्यानं प्रवासी वाहतूक लक्षणीय वाढली। एका दिवसामध्ये 35,000पेक्षा जास्त प्रवासी हालचाल झाली आणि हवाई दलाच्या मर्यादेनंतरही विमान प्रकारातल्या बदलामुळे प्रवास सोयीचा झाला आहे। पुण्यामध्ये दिवसा उबदार, पहाटे कडाक्याची थंडी जाणवतीये। बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत। त्यामुळे तापमानात मोठी घट नसली तरी दिवसा उबदार हवामान आणि रात्री उत्तरात्री आणि पहाटे कडाक्याची थंडी जाणवतीये। पुण्यामधल्या सिंहगड घाट रस्ता आजपासून 26 नोव्हेंबरपर्यंत बंद आहे आणि पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या डांबरीकरणामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामुळे गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट हा मार्ग बंद राहणार आहे, तर पर्यटकांची तसंच पानशेत, खानापूर, डोणजे, आतकरवाडी या परिसरातली वाहतूक प्रभावित होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभा आयोजित केल्यात। सटाणा, मनमाड आणि सिन्नरमध्ये त्यांच्या सभा पार पडणार आहेत। नाशिकच्या येवल्यातल्या कुसूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। डोंगराळेमध्ये एका चिमुरडीवर नराधमानं अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा कॅन्डल मार्च काढला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली। नाशिक शहरातल्या तापमानात गेल्या 6 दिवसात 7 अंशांनी वाढ झाली आहे। त्यामुळे अचानक थंडी गायब झाली आहे आणि मागच्या आठवड्याभरामध्ये वातावरणात एक मोठा चढ उतार पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस नाशिकसह मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम साकारण्यासाठी 1800 झाडं तोडली जाणार आहेत आणि या विरोधात 900हून अधिक हरकती दाखल झालेल्या आहेत। या वादाबाबत आज सुनावणी होणार आहे आणि तपोवन परिसरामध्ये वृक्षतोडीचा निर्णय सरसकट घेण्याऐवजी पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये दारूची तस्करी केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दारूची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। मात्र या कारवाईबाबत गोपनीयता पाळली जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जाणार आहेत। वाढलेली मतदारांची संख्या, प्रभागनिहाय केलेलं विभाजन यामुळे बूथची संख्या वाढवली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयाला वाळवी लागल्याचं समोर आलंय। याची दखल घेत अनेक राजकीय संघटनांनी पुढे येत त्याची देखभाल दुरुस्तीची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना आणि युवक चिमुकल्यांनी एकत्र येत वस्तू संग्रहालयाच्या आवाराची साफसफाई केली आहे। संभाजीनगरच्या घोसलामध्ये सुमारे 50 क्विंटल मक्याच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण मका जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। संभाजीनगरमध्ये मोसंबीचे भाव अचानक कोसळले। शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय। प्रतिटन 40 ते 50 हजारांची घसरण झाली आहे। मोसंबीला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हतबल झाला। संभाजीनगरमध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। अपघातात एक तरुण आणि एक वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकींची धडक झाली आणि हा अपघात झाला।